शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्याचे काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने आमदार चंद्रकांत रघुवंशी GTP महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात नेहमीच्या भाषणाने चंदूभाईंनी केले श्रोत्यांना हसवून मंत्रमुग्ध। शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल तर प्राध्यापकांनी वाचन, लेखन, चिंतन हे केलेच पाहिजे। त्याबरोबरच संशोधन आणि पेटंट क्षेत्रातही स्वतःला झोकून दिले पाहिजे। असे झाले तर समाज आणि शिक्षण संस्थेसाठी हे हिताचे ठरेल, असे विचार आमदार व नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी GT पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या गुणगौरव प्रसंगी मांडले। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, समन्वयक डॉक्टर MS रघुवंशी, प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर MJ रघुवंशी, उपप्राचार्य डॉक्टर SP पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर MJ रघुवंशी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजाचा सविस्तर आढावा मांडला। शैक्षणिक कामकाजाच्या व्यतिरिक्त खेळ, कला, साहित्य, सांस्कृतिक व संशोधन क्षेत्रात कशी प्रगती केली आहे या संदर्भात विचार मांडले। यावेळी चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या शुभ हस्ते बेस्ट कॉलेज, बेस्ट इव्हॅल्युएशन सेंटर, A+ ज्युनियर कॉलेज, करिअर कट्टा, बेस्ट डिपार्टमेंट, विद्यापीठात प्रथम आलेले विद्यार्थी, आविष्कार स्पर्धेत, युवा रंग स्पर्धेचे विजेचे विद्यार्थी, NSS NCC स्पोर्ट्समध्ये नैपुण्य प्राप्त केलेले विद्यार्थी, पेटंट, रिसर्च, पब्लिकेशन्स, बुक्स, प्रोजेक्ट या संदर्भात प्राध्यापकांनी केलेली कामगिरी, विविध कार्यशाळेचे आयोजन करणारे विभाग आणि शासकीय पातळीवर पुरस्कार प्राप्त करणारे प्राध्यापक या सर्वांचा सन्मान करण्यात आला। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर माधव कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुलतान पवार यांनी मानले। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी काय म्हणाले ते पाहूया। परवानगी मिळाली आहे। आमच्या कॉलेजने विद्यापीठामध्ये सुद्धा पहिला नंबर आला आहे आमचा। फार बक्षिसं होती, आता दिलीत। एकंदरीत तुम्ही सर्वच जणांनी आपापल्या परीने मेरिटमध्ये काम केलं आहे आणि ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनच कदम सर सारखा माणूस करतोय तर पाहायचं कामच नाही। राज्यामध्ये पहिले आले म्हणे, विभाग पातळीवर पहिले, जिल्हा पातळीवर पहिले। अरे जिल्हा पातळीवर पहिले आले म्हणूनच विभागावर गेले, पण आता एक कोणी बी सरच बोलू शकतो, एक कोणी बी सरच बोलू शकतो। आमच्यामध्ये डायरेक्ट पोल उघडून टाकली असते पुढाऱ्यांच्या कार्यक्रम। हा खोटं बोल राहिला। पण कदम सर डायरेक्ट वरून खाली घेऊन आले आम्हाला। मी मनोज भैयाला तेच सांगत होतो की देख क्या ॲटम दे रहा एकदम। तुमच्या कार्यक्रमांना येणं म्हणजे स्वतःची साखर वाढवून घेणं आहे। माझी बी एवढी बढाई केली मनोज भैयाचीने माझी। खरं म्हणजे आम्ही पाहिजे तसं लक्ष संस्थेमध्ये देत नाही, परंतु HODंनी जी मागणी केली असेल त्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करतोय। भविष्यामध्ये सुद्धा आपल्या कॉलेजला जे पाहिजे असेल, कारण कॉलेजचे पैसे वाचवले पाहिजे म्हणून 50 कॉम्प्युटर हे मागत होते। माझ्याकडे आमदार निधीचे पैसे नाहीत, मी देऊ शकलो असतो माझ्या आमदार निधीमधून सुद्धा। मला कलेक्टर ऑफिसच्या प्लॅनिंग ऑफिसरने सुद्धा सांगितलं की साहेब तुमच्या जर अनुदानित संस्था असतील तर तुम्ही देऊ शकतात, पण मी तरी टाळलं, कारण आपले विरोधक चांगले नाही आहेत आणि मीच आमदार आणि मीच संस्थेचा चेअरमन। त्याच्यामुळे मी माझे मित्र सत्यजित तांबे साहेबांना विनंती केली की तुमच्या निधीतून माझ्या कॉलेजला 50 कॉम्प्युटर द्या। त्यांनी एका मिनिटामध्ये दिले। त्यांचे बी मी मनापासून आभार मानतो की त्यांनी, आता मला वाटलं 16 का 17 कॉम्प्युटर बाकी आहे फक्त राहायला पाहिजे, म्हणूनच आज आम्ही आपल्या बरोबर एवढं शेअर करतो की नाही तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ। तर आमच्या बी अपेक्षा नंदुरबार शहराच्या, तालुक्याच्या पालकांच्या तुमच्याकडनं अपेक्षा सुद्धा वेळेवरती पूर्ण होतील आणि त्या दृष्टिकोनातूनच GT पाटील महाविद्यालयच खऱ्या अर्थानं
1962ची संस्था आहे आमची. मी तर ज्या वेळेला बी कोणाला संस्थेच्या बद्दल सांगतो त्यावेळेला खास करून सांगतो 1962, क्योंकि नए नए सिजनेबल संस्था निकालेले बहुत लोग आहेत. आमच्या बापदाद्यांनी त्यावेळेला संस्था काढली जेव्हा या जिल्ह्याला गरज होती. आता लोक पोट भरायला संस्था काढतात आणि त्या संस्थेचं फॅड जास्त आलंय की जे पोट भरायला म्हणजे नापास झाला तर पैसे परत. आता तुम्ही या सरांनी बी मला वाटतं किती 5,000 का किती पेपर तपासे 6,400 पेपर तपासले सांगितलं. पण कितींना नापास केलं कितींना पास केलं हे नाही सांगितलं. तू पास केलेल्यांची संख्या सांगायला पाहिजे, कारण आमच्यासारखे पुढे जातील. मग तुम्ही नाही तर पेपर किती तपासले त्याला काय अर्थ आहे. तपासणे तो पेपर तपासायला पैसे भेटतात ना. पण पास किती लोकांना केलं हे सांगितलं पाहिजे. आपल्या याच्यात प्रत्येक गोष्टीत पैसे भेटतात. खरं म्हणलं आपला हेवा वाटतो लोकांना. लेब आला एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. पहिले स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांचं महत्त्व होतं, त्यांना पगार जास्त असायचा. आजच्या तारखेमध्ये प्राध्यापक शिक्षकांना पगार जास्त आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एक सीझन होता, ग्रामसेवक आणि इंजिनियरांचे बंगले गावामध्ये पाहण्यासारखे होते. आता प्राध्यापकांचे बंगले चांगले आहेत. चोर पण तुमचे बंगले बघूनच फिरतात. तुम्ही कुठं गेले काय गेले हे कॉलेजला माहीत नसेल, पण चोरांना माहीत राहतं की हा बंगला खाली आहे. त्यांचे बी लोक आहे, त्यांना बी पोटपाणी दिलेलं आहे, ते सर्वे करत असतात. आणि अशा वेळेला माझी विनंती आहे की जास्त माल घरात ठेवू नका. जिथं जोडीने असतील तिथं तर भरपूर पैसा आहे. आणि अशा वेळेला तुमची आर्थिक परिस्थिती एवढी प्रगत झाली है कि महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचं कर्ज है. अपने में से एक पे भी कर्जा नहीं होएगा. कर्जा ही नहीं लेता आदमी. गाडी भी रोकडे से लेने की तयारी करता. सासऱ्याकडची जमीन बी असेल ना त्याचं बी उत्पन्न खायला पाहतो. तुम्ही मला गिफ्ट देतात असं दाखवलं. कारण एकंदरीत सगळ्या याच्यात टॅक्स बी कमीत कमी कसा लागेल याचं बी तुम्ही चांगलं नियोजन करतात. आणि या सगळ्या याच्यात आपली उत्तरोत्तर प्रगती होत असताना संस्थेची आणि महाविद्यालयाची सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे हे मूळ धोरण तुम्ही अंगीकृत केलं. आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आहे. मी पुनश्च एकदा तुमचे मनापासून आभार मानतो.